दिवाळीच्या दिवशी हा बाण माझ्याकडून घुसला असता हे आता माझं मलाच माहिती होतं. आणि या दिवाळीला तर घासणीला पण मागणी येईन असं तर वाटलंच नव्हतं. आता या घासणीचा वापर काय होता हे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणारचे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा शुभम. रांगोळी तर लय टाकाटक काढलेली होती. इकडे आज आपण मस्तपैकी नवीन कपडे घालून लक्ष्मीपूजन करून घेतलं. आपलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बायकोनी आणि आमच्या आईनी आमच्या सगळ्या गाड्यांना वावळून घेतलं. सगळं पूजन तर झालं होतं, पण काहीतरी राहिलंय. काय राहिलं असेल बरं? इकडे घराचं अंगण तर लय रिकामं दिसतंय. असं बोलल्यानंतर आपण डायरेक्ट घरातून मोठी माळा आणली, केला ना राडा सुरू. आज तर आपण काय ऐकणारच नव्हतो, डायरेक्ट तीन पाऊस एक सोबतच लावत होतो. ट्रेंड नुसार आधी मध्ये जरा बायकांना पण संधी द्यावी लागती, त्याच्यामुळे आज आपली अख्खी फॅमिली खुश होती. फटाकडे तर मक्कार वाजवले. शेवटी तो पार घराच्या गच्चीवर चालू होतो, कारण आपल्या घरावरून डायरेक्ट हेलिकॉप्टर उडवलं बाई. कारण विषय डायरेक्ट नाद करायचा होता. भावानी तर डायरेक्ट हे रॉकेट आणलं आणि या रॉकेटला तर डायरेक्ट पृथ्वीच्या बाहेरच पाठवलं. पण माझ्यासोबतच असं काय घडत असतं की हे रॉकेट पेटवण्याचा किती वेळ प्रयत्न करत होतो, पण काय पेटतच नव्हतं. आणि ज्या वेळेस पेटलं ना बाई, त्यावेळेस वर उडायच्या ऐवजी डायरेक्ट खालीच गेलं. थोड्या वेळासाठी या रॉकेटने तर आमच्या हृदयाचे ठोकेच थांबवले होते. त्यात रात्री मित्रांमध्ये गेलो आणि मित्र म्हणल्यावर हे चाळी तर दर दिवाळीला होतच असत्या. त्याच्यामध्येच काय संकेतला आयडिया सुचली पिठावर प्रयोग करून बघायचा. मग काय डायरेक्ट 20-25 पोरं एकत्र आले, त्यांनी ॲटम बॉम्बवर हे पीठ टाकलं आणि त्याचा फायनल रिझल्ट असा काही झाला होता. इकडे या भाऊनी तर घासणी पेटून डायरेक्ट नादच केला होता. एका घासणीमुळे अख्ख्या पोरं पळून लावले. रात्री सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर सगळे पोरं एकत्र आले. कार्यक्रमाचा शेवट करत असताना एक फोटोशूट केला. आजच्या दिवसापुरते एवढंच. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा, जाता जाता तेवढं तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.